नमस्कार. तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये आता लावण्य खूप चिडलेली असते, कारण लावण्याचा खूप अपमान झालेला असतो त्या ठिकाणी. तेव्हा आता लावण्य म्हणते आता शांत भिंत काहीच नाही, आता आता जे होईल ते फक्त बॉम्ब. तेव्हा आता वल्लरी म्हणते अगं लावण्य असं काही करू नको, तू दारू पिलेली आहे, दारूच्या नशेमध्ये तू उलट सुलट काही करून बसशील आणि हे मलाही माहीत नाही की तू काय करशील, ऐक माझं जरासं. पण आता लावण्य काही ऐकायलाच तयार नसते वल्लरीचं. ते सुद्धा परत आता वल्लरी म्हणते लावण्य हे बघ जरा आता शांत डोक्याने विचार कर. आता लावण्य म्हणते मला तुमचं सुद्धा ऐकायचं नाहीये. कोण आहात तुम्ही, कोण आहे, मला तुमचं सुद्धा ऐकायचं नाहीये, मला माझ्या मनाची चालू ठेवायची आहे. तेव्हा आता तिथून लावण्य म्हणजे गडबडीमध्ये जायला निघते आणि सगळ्यांसमोर तमाशा करणार असते. तेवढंच आता वल्लरी तिचा हात धरते आणि तिच्या सनकन कानाखाली ठेवते, चांगलंच थोबाडं सुजवते. कारण आता लावण्याने जर कधी बाहेर जाऊन तमाशा केला तर तिने दारू पिलेली असते, ती एकाचं दोन दोनाचं तीन करून सगळं खरं काय आहे ते उघडून टाकेल. म्हणून आता वल्लरी शेवटी तिच्या कानाखाली ठेवते. तर मंडळी आता ईश्वरीच्या आयुष्यामध्ये आता वल्लरी आणि लावण्य परत काय खेळ घेऊन येणार आहे, दोघी जणी मिळून आता ईश्वरीला कसं त्रास देतील, हे आता ते पुढचा प्लॅन काय करतात हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल.